आता एक मोठी राजकीय बातमी इथे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते। आमदार संतोष बांगर आणि आष्टीकरांमध्ये मुंबईत बैठक सुरू आहे। हिंगोली जिल्ह्यात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय। उद्धव ठाकरेंना शिवसेनेत धक्का देण्याच्या तयारीत आहे। या बैठकीमध्ये अब्दुल सत्तार हे देखील उपस्थित असल्याची माहिती मिळते। नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि आमदार संतोष बांगर यांची बैठक सुरू आहे। हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत ही बैठक आहे। ही बैठक मुंबईत पार पडली असल्याची सूत्रांची माहिती आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी गजानन वाणी हे आपल्यासोबत जोडलेले आहेत। गजानन, मोठी राजकीय घडामोडी पाहायला मिळतात। नवनिर्वाचित हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते। काय या बातमी संदर्भात सविस्तर माहिती? नक्कीच आपण बघितलं असेल की जे नवनिर्वाचित खासदार आहेत नागेश पाटील आष्टीकर आणि संतोष बांगरांची भेट झाल्याची फोटो सध्या सोशल मीडियावरती सध्या व्हायरल झाले आहेत। या फोटोमध्ये जे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह जे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत, नेमकी बैठक कुठं पार पडली हे मात्र अद्याप सांगता येत नाहीत। मात्र या बैठकीचे फोटो जे सध्या सोशल मीडियावरती जे व्हायरल झाले आहेत, नेमकी बैठक कशासाठी होती याचा तपशील अद्याप मात्र बाहेर आलेला नाही। मात्र हिंगोली जिल्ह्यात चर्चेंना मात्र उधाण आलेलं आहे। करण नक्कीच गजानन, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। तर निवडणुकीदरम्यान आमदार संतोष बांगर आणि नागेश पाटील आष्टीकर यांनी खालच्या पातळीवर जाऊन एकमेकांवर टीका देखील केली होती। टीकेनंतर दोघे एकत्र आल्याची चर्चा होती। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे जोडलेल्या आहेत। ताई, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर हे शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे। त्यातच संतोष बांगर आणि पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासोबत त्यांची चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते आहे। यावरती आपली काय प्रतिक्रिया? शिवसेनेच्या संपर्कात असायचं त्याने काही कारण नाही। ते शिवसेनेचेच खासदार आहेत आणि ओरिजिनल शिवसेना ही जिथे उद्धव बाळासाहेब ठाकरे नाव आहे तिथेच आहे। त्यामुळे ते शिवसेनेच्या संपर्कात वगैरे आहेत हा काही शब्दप्रयोग मला फारसा पटत नाहीये। दुसरा मुद्दा असा की ते हिंगोलीचे खासदार आहेत आणि संतोष बांगर हे हिंगोली जिल्ह्यातल्या एका महत्वाच्या मतदारसंघाचे आमदार आहेत। जरी ते आज आमच्या विरोधी गटात असले तरी खासदार म्हणून जिल्ह्याचा खासदार आहे आणि जिल्ह्याच्या खासदाराने आपल्या अंतर्गत येणाऱ्या सगळ्या विधानसभांच्या आमदारांशी समन्वय साधणं, संपर्क करणं, बोलणं यात काही गैर नाहीये आणि त्यावरून स्वतःवरून स्वर्ग गाठायची पण काही गरज नाही। स्वर्ग गाठायची असेल वाईस वर्षा उलट विचार करा। कदाचित संतोष बांगर आणि सत्तार हे आमच्या संपर्कात आहेत। अगदी, म्हणजे ताई आपल्याला थोडक्यात विश्वास आहे की नागेश पाटील आष्टीकर हे शिवसेनेमध्ये जाणार नाहीत व सहसा आपली साथ सोडणार नाहीत असं आपल्याला म्हणायचं आहे का? अहो साहेब, जर त्यांना जायचं असतं ना तर ते आधीच गेले असते ना। जेव्हा शिवसेनेची पधड चालू होती, जेव्हा सगळीकडून लोकांनी आमच्यावर आक्रमण सुरू केली होती, अशा काळात ही खिंड लढण्यासाठी नागेश पाटील आष्टीकर आमच्या सोबत ठामपणे उभे होते। आता तर आम्ही विनिंग पोझिशन मध्ये आहोत, आता आम्ही असा काय विचार करू? आणि मला असं वाटतं की नागेश पाटील आष्टीकरांच्या संबंधाने अशी कल्पनाही करणे हा एका अर्थाने अपराध असेल किंवा त्या माणसाच्या निष्ठेचा तो अवमान असेल। त्यामुळे आम्हाला याच्यावरती काही नक्कीच ताई, आपण असेच जोडलेले राहा। आपल्या सोबत शिवसेनेचे कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर जोडलेले आहेत। बांगरजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आपल्या मतदारसंघातील हिंगोलीतील नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची आपल्यासोबत बैठक झाल्या। अब्दुल सत्तार हे देखील त्या बैठकीमध्ये होते आणि ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत अशी चर्चा सुरू आहे। काय या संदर्भात आपली पहिली प्रतिक्रिया? असं काही नाही, कामानिमित्त आम्ही एकत्र आलोय आम्ही आणि पालकमंत्री आमचे अब्दुल सत्तार आहेत, त्या निमित्ताने ते सुद्धा त्या ठिकाणी खासदार आहेत, मी आमदार आहे आणि कामाच्या निमित्ताने एकत्र आलो आणि आमची भेट झाली। नक्कीच, म्हणजे ज्या प्रकारची चर्चा सुरू आहे की नागेश पाटील आष्टीकर हे शिवसेनेच्या संपर्कात आहेत, खरं तर ही चर्चा करण्याचं कारण म्हणजे ज्या प्रकारचे दावे प्रतिदावे सध्या शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आमदारांसंदर्भात सुरू आहेत, त्यामुळे नागेश पाटील आष्टीकर हे शिवसेनेच्या संपर्कात आहेत ही चर्चा खोटी आहे असं आपल्याला म्हणायचं आहे का? नाही, आम्ही पक्ष त्या ठिकाणी पालकमंत्री साहेबांकडे मी गेलो आणि त्या ठिकाणी ते सुद्धा त्या ठिकाणी आले, आमची दोघांची भेट झाली, घेतला आणि ते निघून गेले आणि ते निघून आलो। कुठल्याही प्रकारची चर्चा नाही, ते कामानिमित्ताने त्या ठिकाणी पालकमंत्र्याकडे आलते आणि मी सुद्धा कामानिमित्ताने पालकमंत्र्याकडे गेलो। नक्कीच, खरं तर निवडणुकीच्या दरम्यान एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप देखील झाले होते, अगदी खालच्या पातळीवरती जाऊन टीका टिप्पणी देखील करण्यात आली होती। राजकारण राजकारणाच्या जागी असतं। माध्यमांची ही चर्चा आहे आणि माध्यमांचा उत्साह आहे
संतोष बांगर हे त्या जिल्ह्यातले सन्माननीय आमदार आहेत. अब्दुल सत्तार हे सन्माननीय पालकमंत्री आहेत. त्यामुळे एका आमदाराने आणि त्या जिल्ह्याच्या खासदारांनी आणि त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी एकत्रित येणं हे फार स्वाभाविक आहे. बांगर आणि आमचे मतभेद असू शकतात, ते काही आमचे शत्रू नाहीयेत किंवा हार्डवेअर नाहीये आमचं आणि बांगर साहेबांकडे. नागेश पाटील ज्यावेळेस तालुका प्रमुख होते, मी आणि नागेश पाटील साहेबांनी दोघांनी एकत्र काम केलं आणि ते एकत्र पालकमंत्री असल्यामुळे तुम्हाला सांगतो की एका ठिकाणी ते त्यांचे काम घेऊन आले आणि मी माझं काम घेऊन गेलो आणि एकत्र त्या ठिकाणी आम्ही दोघांनी चहा घेतला. बाकी कुठल्याही प्रकारच्या राजकीय त्याच्यावर चर्चा झाली नाही आणि काही नाही. अगदी. तर संतोष बांगर आणि आष्टीकरांमध्ये मुंबईत बैठक झालेली आहे. मात्र संतोष बांगर यांची अशी प्रतिक्रिया आहे की ती काही वैयक्तिक मतदारसंघातल्या कामकाजानुसार त्यांची बैठक झाली आहे. ताई, खूप खूप धन्यवाद. संतोष बांगरजी, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.